होशेय संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर असे म्हणतो, मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन. ती आपल्या तारुण्यातल्या दिवसातल्या प्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसातल्या प्रमाणे माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तू मला इशी म्हणजे माझा पती म्हणशील. यापुढे कधी मला बआली म्हणजे माझा धनी म्हणणार नाहीस. मी तुला सर्व काळची आपली वाग्दत्त असे करीन. धर्माने आणि न्यायाने व ममतेने आणि दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन. मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन आणि तू परमेश्वराला ओळखशील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू योहानाच्या शिष्यांबरोबर बोलत असताना पहा, कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी नुकतीच मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल. तेव्हा येशू उठला आणि त्याच्या मागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला. मग पहा, 12 वर्षे रक्तस्रावाने पिढलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन. तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजवणाऱ्यांस आणि गलबला करणाऱ्या लोकसमुदायास पाहून म्हणू लागला, वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. मग लोकसमुदायाला बाहेर काढल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली. हे वर्तमान त्या अवघ्या देशात पसरले. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.